तर अकोल्यामधनं काँग्रेसचे अभय पाटील यांची निकालावरती प्रतिक्रिया येते। कुठे कमी पडलो याचं चिंतन नक्की करू असं अभय पाटील म्हणतात। अकोल्यामधील पराभवानंतर अभय पाटील यांची प्रतिक्रिया। अनुप धोत्रेंकडनं पाटलांचा 40,000 मतांनी पराभव झाला। दादा, तुमचा पराभव झालेला आहे, नेमकी याच्या मागची कारण काय? पहिले ते एक गोष्ट मला असं वाटतं की मी फार काही याच्यात माझा पराभव मानत नाही, याच्यासाठी की मला 3 लाख मतांचा लीड घ्यायचा होता। 3 लाख मतं तोडायची होती मागच्या वेळेसच्या पेक्षा, किंवा मागच्या 5-6 वर्षाची जी परिस्थिती होती। तर निश्चित आज आम्ही तिथं 4,16,000 मतं घेतली। ही काही इतकं सोपं नाही आहे। निश्चित त्याच्यात काही व्यक्तिगत मी कुठं कमी पडलेलं आहे त्याचा निश्चितच मी अभ्यास करेन। काय चुकलं, कसं चुकलं, प्लॅनिंगमध्ये चुकलं, लोकांना समजवण्यात चुकलं, कुठं आमचं काय हे झालेलं आहे, कोणत्या समाजापर्यंत व्यवस्थित पोचू शकलो नाही का, जे काही नेते असतील समाजाचे त्यांना त्यांच्यापर्यंत पोचायचं, या सगळ्या गोष्टीचा निश्चित अभ्यास केला जाईल। पुढच्या वाटचालीसाठी ते सगळं हे केलं जाईल। असं व्यक्तिगत काही कोणाला मी याच्यासाठी किंवा कोणत्या समाजाला याच्यासाठी दोष देणार नाही की तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक बूथवर मत आहे काँग्रेसला। यावेळेस प्रत्येक बूथवर मत आहे। एक काळ असा होता की अनेक अशी बूथ असायची की जिथं काँग्रेसला मतं नसायची, 0 असायची, किंवा 2, 4, 5, 7 किंवा एखादं मत असायचं। आज त्याही बूथवर आज काँग्रेसला 140, 300, काही बूथवर तसं आहे की जिथं 750, 800 मतं काँग्रेसला आणि 30-34 मतं बाकीच्या पक्षांना। तर निश्चितच त्याचं हे कार्य केलं जाईल। एक पुढच्यासाठी व्यूहरचना रचलं जाईल आणि त्याचे निष्कर्ष काढला जातील। दादा, 14व्या फेरीपर्यंत तुम्ही आघाडीवर होता, नंतर तुम्ही पिछाडीवर गेला, नेमकं काय झालं त्यानंतर? थोडंसं जर तुम्ही पाहिलं तर पूर्वमध्ये एकदम 38,000 मतदान एकदम तिथं निगेटिव्ह गेलं आमचं। नॅचरली तिथचा आमदार आहे, 2 टर्मचा आमदार आहे, त्याची पकड असते निश्चित तिथं। मला वाटतं आम्ही तिथं फार व्यवस्थितरित्या इन्फिल्ट्रेट करू शकलो नाही, लोकांपर्यंत पोचू शकलो नाही। तर त्या माध्यमातून तिथं आम्हाला लॉस झाला। मग त्याच्यानंतर काही पिकअप घेता आला नाही। हे होते डॉक्टर अभय पाटील। जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला।